आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही। हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये। 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण। हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ईसीजी सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ। आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पलूस तहसील कार्यालय परिसरात चुकीच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सदोष पर्जन्यमापक केंद्रामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा गंभीर प्रश्नाला आता निर्णायक वळण मिळाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपप्पा कदम यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून केलेल्या आक्रमक पाठपुराव्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी गुरुवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली। या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू सविस्तरपणे ऐकून घेतले। पलूसमधील पर्जन्यमापक केंद्र सदोष असून ते योग्य ठिकाणी बसवण्यात आलेले नसल्याने प्रत्यक्ष पर्जन्यमापनात तफावत निर्माण झाले आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या स्वरूपात बसल्याचे शेतकऱ्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले। या प्रकरणी स्कायमेट वेदर स्टेशन कंपनीने 2 दिवसात पर्जन्यमापक यंत्राबाबत सविस्तर अहवाल सादर करावा, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी दिलेत। तालुकास्तरीय समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। पलूसमधील सदोष पर्जन्यमापनाचा प्रश्न प्रदीपप्पा कदम यांनी 29 जुलै रोजी शेतकऱ्यांसह प्रशासनासमोर मांडला होता। त्यानंतर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्यात आल्या। पर्जन्यमापक बसवणाऱ्या कंपनीचा अहवाल, शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनाम्याच्या आधारे तालुकास्तरीय समितीने अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे। या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी तातडीने बैठक बोलावली। या बैठकीत स्कायमेट हवामान कंपनीचे प्रतिनिधी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, पलूसचे तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, पलूस तालुका कृषी अधिकारी तसेच हवामान आधारित पीक विमा समितीचे सर्व संबंधित सदस्य उपस्थित होते। याशिवाय शेतकरी प्रतिनिधी आणि प्रदीपप्पा कदम यांनीही बैठकीत शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली। बैठकीत शेतकऱ्यांनी पलूस परिसरातील पर्जन्यमापनातील तफावत, पर्जन्यमापक केंद्राचे अयोग्य ठिकाण आणि त्याचा हवामान आधारित फळपीक विम्याच्या नुकसान भरपाईवर झालेला परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली। एकाच परिसरातील आणि समान हवामान पट्ट्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर पावसाचा फटका बसलेला असताना अधिकृत पर्जन्यमापक केंद्रावरील चुकीच्या नोंदीमुळे आवश्यक निकष पूर्ण झाले नसल्याचे दाखवले जात आहे। परिणामी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसान भरपाई मिळत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली। यावेळी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी सदोष पर्जन्यमापकामुळे योग्य पर्जन्यमापन झाले नसल्याचं स्पष्ट होत असल्याने या प्रकरणाचा सखोल अहवाल घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, अशी सकारात्मक भूमिका घेतली। यावेळी पलूसच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू झालेला हा प्रश्न आता जिल्हा स्तरावर पोहोचलाय। तालुकास्तरीय समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना एकाच ठिकाणी बोलावले आणि शेतकऱ्यांची बाजू प्रत्यक्ष ऐकून घेतली। स्कायमेटला 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश तसेच अहवाल शासनाकडे पाठवण्याची भूमिका यामुळे शेतकऱ्यांमध्ये न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली। पर्जन्यमापकाच्या तांत्रिक त्रुटीचा फटका बसलेल्या पात्र शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळते का, याकडे आता संपूर्ण पलूस तालुक्याचं लक्ष लागून राहिले। यावेळी तहसीलदार दीप्ती रिठे, पलूस तालुका कृषी अधिकारी कांबळे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, मारुती नाना चव्हाण, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, शेतकरी राहुल निकम, अजित पुदाले, तौफिक मुलानी यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पलूस तालुक्यातल्या हवामान केंद्राच्या अनुषंगाने आज जिल्हास्तरीय कमिटीची बैठक जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली झाली। या बैठकीमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक, पलूस तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि हवामान कंपनीचे संबंधित क्लायमेटचे अधिकारी उपस्थित होते। 3 आणि 4 तारखेला पलूसमध्ये जी बैठक झाली तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली, त्या बैठकीमध्ये आणि झालेल्या पंचनाम्यामध्ये हवामान केंद्र हे सदोष असल्याचं दिसून आलेलं होतं। आपल्या तालुक्यातील शेतकरी, त्याचबरोबर या तालुक्यातील प्रगतशील द्राक्ष बागायतदार आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती नाना चव्हाण ते या बैठकीसाठी उपस्थित होते। आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी आग्रही भूमिका मांडली आणि हवामान केंद्र कसं चुकीच्या पद्धतीनं आहे आणि त्यामुळे अवकाळीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीये, पीक विम्याचा लाभ मिळत नाहीये, ही वस्तुस्थिती जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास आणून दिली। आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अत्यंत सकारात्मकपणे त्यांनी शासनाला शिफारस करू
आणि या कंपनीला 2च दिवसामध्ये अहवाल देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर ही सर्व संबंधित हवामान केंद्र ही निकषाप्रमाणे योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना त्यांनी तात्काळ दिलेल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये पलूस तालुक्यातील ही सर्व हवामान केंद्र योग्य निकषाप्रमाणे बसवण्यात येतील, म्हणजे जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना या हवामान केंद्राचा चांगला फायदा होईल. त्याचबरोबर अवकाळी असेल, पीक विमा असेल, या सर्व शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांना या पुढच्या काळात चांगला फायदा होणार आहे. आज खऱ्या अर्थानं राहुल निकम साहेब असतील, अजित पुजाले साहेब असतील, सर्व शेतकरी असतील, तौफिक असेल, ह्या सर्वांनी या लढ्यामध्ये गेले कित्येक महिन्यापासून फार चांगलं कष्ट केलं आणि या लढ्याला आज यश येताना दिसत आहे. पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांना या पुढच्या काळामध्ये हा हवामान आधारित पीक विमा आणि अवकाळीच्या बाबतीमध्ये फायदा मिळणार आहे. तर या सर्व लढ्याला आज जिल्हाधिकारी महोदयांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे. शासनाला याबाबत लवकरच अहवाल दिला जाईल आणि सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ निश्चितपणे मिळेल. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.